नमस्कार दादा. नमस्कार. दादा इथं ट्रेकिंग लढत झाली. तिकडे पळाला सोनू शेठ बोपतराव यांचा सिकंदर आणि काना शेठ पाटील यांचा मेहरबान आणि इकडे आपली मुंबईची वनजोडी पळाली. कशी काय शरद जमली सांगा ना. सर्वप्रथम आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना आमच्या संपूर्ण भुंगा फॅन्स, सावकार ग्रुप, आमची सर्व मित्रमंडळीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. कारण की ह्या महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव कधीच मिटू शकत नाही. कारण की तेवढं मोठं योगदान आणि तेवढा दणका असा प्रत्येक गोष्टीवरती अजितदादांचा असायचा. म्हणून प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण नेहमी भासत राहील. आपलं बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक वेळेला अजितदादांनी प्रत्येक आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सहकार्य केलं आहे. आपले फडकेशेठ असतील, स्वर्गवासी विष्णुशेठ असतील, तात्या असतील, संदीपभाई माळी, जेवढे आपले मेन जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क करून म्हणजे स्वतः हे तिकडे त्यांना भेटायला जाऊन जेव्हा आपल्याला बैलगाडी संघटनेला मदत लागली त्या वेळेला अजितदादांनी आपल्याला मदत केली होती. आणि आपले बैलगाडी चालू करण्यामध्ये त्यांचाही एक मोलाचा वाटा आहे. म्हणून त्यांना आपल्या बैलगाडी संघटनेकडून पण मी स्वतः चालक मालकाकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. दादा प्रमाणे गाडी गुलाबात राहते, काय सांगाल त्याबद्दल? बघा, मी मागेच बोललो होतो, जसं मालकांचं मन जुळतो तसं बैलांचं पण मन जुळतो. आणि आम्हाला माहीत होतं मागे बोलणारे भरपूर असतात पण येऊन शर्यत करणारे कमी असतात. आणि शर्यत होत राहते आणि झाल्यानंतर आम्हाला माहीत असतो विजय आमचाच असतो आणि तसाच विजय प्राप्त झाला आज आम्हाला. मला वाटतं गाडी एक चकडा पाठी पळ होती, अर्धा अड्डा, आणि नंतर सुतावरती सैराटने सूत तोडला, काय सांगाल त्याबद्दल? मी स्वतःच जरा नाराज होतो. जेव्हा सैराट उडला तेव्हा बॅरिगेटमध्ये मागच्या पाय भुंगाचा बॅरिगेटमध्ये गेला होता. बैलांनी खाली सुट्टानंच पायवरती मागचा धरून ठेवला होता. पण शेवटी त्याचे फॅन्स, त्याची सगळी मानणारा वर्ग, ती प्रेम करणारा वर्ग, त्यांच्या म्हणजे चाहत्यासाठी तो पळाला आणि त्यांनी गुलाल प्राप्त केला आहे. आपण बघतो की दोन्ही बैल जिद्दीचे बैल आहेत. जोपर्यंत निकाल होत नाही तोपर्यंत बाजीच सोडत नाही. ते दोघांचं मन जुळलेलं आहे. त्यांना माहिती आहे सूत आम्हाला तोडायचंच आहे. खालून लवकर सुटू दे किंवा मागच्या पल्ल्याला सुटू दे, त्यांचं जिद्दच ते दोघं मिळून हे करतात. कोणच कोणाला कमी जास्त होत नाही. दोन्ही सेम पळतात आणि गुलाल प्राप्त करतात. आपण बघतो की दर अड्ड्यामध्ये तुम्ही येता आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये गुलाल भेटतो तुम्हाला. कारण की आता कसं वाटतं दर मैदानावर गुलाल भेटल्यावर? आनंद होतो. चाहता वर्ग, मित्रमंडळी असतात. घरून निघाल्यावरती सगळे खुश होतात. आमची सहकारी सगळे, आमचा भंगारपाडा ग्रुप झाला, आमचा नायरा ग्रुप झाला, आमची वेल्याची मंडळी झाली, आमची एरंजाडची मंडळी झाली, परत आमची चांदपची प्रल्हाद नामदेवची सुट्टी करणारी आमची जी मंडळी आहे, आमचा केशव नाना झाला, परत आपला हरेश दादा झाला, परत आमचा रामदास आहे, शुभम आहे, म्हणजे आमची जेवढी मंडळी आहेत ते सगळे मंडळीच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान असतो आणि खुश असतात. त्यांचं समाधान बघूनच आम्ही आनंदी होतो. मालकाचं काम काय फक्त नंदी घेणं आहे, पण त्याच्या मागची जी सांभाळणी असते, आमची जेवढी मंडळी आहेत त्या सांभाळणीचा मेन अधिकार त्यांचा आहे. आम्ही काय फक्त मालक म्हणून एक नंदी विकत घेतो, पण त्याच्या मागं ज्यांचा सांभाळ करणारी जी मंडळी असतात, आमचा रामदेव, रामदास, आमचा विकास, जेवढी मंडळी ते खरे बैलाचे मालक आहेत. म्हणून ते कुठले वेगळे नाहीत, ते मालकच आहेत बैलाचे. आणि ते मालकाचा जेवढा अधिकार माझा जेवढा आहे तेवढा आमच्या सर्व मंडळीचा आहेत. म्हणून त्यांचा अधिकार तेवढाच आहे आणि ते स्वतः मालक आहेत बैलाचे. हारजीत तो होत असते, पण दर मैदानामध्ये गुलाल भेटतो, याच्या मागचं काय म्हणजे काय वैशिष्ट्य वाटतं? काय ना, वैशिष्ट्य म्हणजे मन साफ आहे. कोणाचे आम्ही वाईट करत नाही, वाईट चितत नाही. आपल्याला माहिती आहे दोन्ही रस्त्यात आपली गाडी पळते. आपल्या नियोजनामध्ये आमचे दोघं मालकांचं बोलणं चालू असतं. रात्री आम्ही व्यवस्थित सगळं नियोजन करतो. सुट्टी मेकर आपले धरणारे सोडणारे, आमची यांच्यासोबत असणारी मंडळी, आमच्यासोबत असलेली मंडळी, सगळेजण डिसिजन घेतो आणि एक मत जुळतं आणि आम्ही डिसिजन घेऊन मैदानात येतो. फक्त आम्ही कोणाचा वाईट बघत नाही नंदीचा. काहीतरी कुठंतरी गाडाचा, खोडाचा, तोडाचा ते धंदे आमचे नाही. त्याचे कर्म चांगले, त्याच्या नशिबाला 100% गुलाल लागणार. आपण बघतो म्हणजे मैदानाची चर्चा असते की ही गाडी दोन्ही रस्त्याने पळते तरी नाव देत नाही, काय सांगा? नाव देऊ 21,000 वरती फिरवाला. लोक टपलेलेच आहेत 21,000 22,000 वरती फिरवाला. कशाला दणका द्यायचा, मोठाच द्यायचा. आता कशी 2 गोंडे 1.5 गोंडे गाडी पण खेळणाऱ्या, धरणाऱ्यांना, पकडणाऱ्यांना पण त्यांचा आनंद झाला पाहिजे. आज आपण मैदानात येतो, 2 गोंड्याची गाडी असते. आज चाहता वर्ग एवढा असतो, प्रत्येक जणांची अपेक्षा असते 200-500 रुपये लावायची. मालकाचा 1 रुपया, आज शर्तीमध्ये 1 रुपया नसतो लागलेला, पण जे आमच्या मंडळीचा लागलेला असतो त्याच्यामध्येच आम्हाला आनंद आहे. कारण की त्यांचा तो प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद घेऊनच भुंगा पळतोय आणि त्यांनाच विजय हा.
खरा म्हणजे. आपण बघतो की आता शर्यत झाल्यानंतर तुम्हाला सोनू शेठ देखील भेटले, काय बोलू त्यांच्याबद्दल? बघा मी नेहमी मैत्रीपूर्णच लढत करतो, शेठ पण आपला मैत्रीपूर्णच लढत करतात आणि आमची जी मंडळी आहेत त्यांचा पण मी मैत्रीपूर्णच लढत, जेवढ्या लढती झाल्या तेवढ्या माझ्या प्रेमाचे झाल्या. आम्ही आज कुठलं नाव नाही, काना शेठला पण जोड झाला नाही, मला पण जोड झाला नाही, म्हणजे आम्ही नावांची वाट बघत होतो. मग आम्ही दोघं एकदम जीवाभावाचे मित्र आहेत, दोघांनी ठरवलं चला आपण गाडी करू, कुठली गाडी होत नाही, तर आम्ही खुशी गाडी झाली आणि ते पण जितलं असतं तरी मला तेवढंच आनंद झाला असता. फक्त माझं एकच असतं का मला डिवसू नका, मला डिवसला का मग मी पण लगत तयार होतो. म्हणून मी प्रेमाचा खेळ खेळतो, मला प्रेमाचा खेळ खेळू द्या. तुम्ही प्रेमामध्ये मला 10 टाईम शर्ती करायला सांगा, मी लगेच हारलेल्या गाडीला परत उद्या दुसऱ्या दिवशी चान्स देईल. पण तुम्ही मला डिवसाल आणि माझ्या विरोधात कमेंट्स कराल आणि काहीतरी बोलाल तर मी तेवढा कमजोर नाही आहे. मी माझ्या पद्धतीत प्रत्येक गोष्टीमध्ये माझा भोंगा आणि मी दोघं मिळून उत्तर देऊ. दादा कमेंट करणं काय संदेश द्या? शांत झालेत आता जरा. मी पहिल्यांदाच आता वाचतो, म्हणजे पहिला वाचत नव्हतो. लावारिसांना आईबाप भेटला असं वाटतोय आणि कमेंट्स आता जरा सुधारलेत. असेच सुधारा, तुमच्यामुळे कुठली भांडणं होऊन देऊ नका. आणि जसं खेळ चाललाय आमचा मैत्रीपूर्ण मुंबईचा, तसंच मैत्रीपूर्ण खेळ बघा. आणखी नवीन नंदी या महाराष्ट्रात येतील, आणखी नवीन खेळ तुम्हाला बघायला भेटेल. तुमच्या ह्या काड्या करणाऱ्यांनी कुठंतरी वेगळं वळण लागून देऊ नका आणि ह्या शर्तींचा आनंद घ्या, एवढंच मी तुम्हाला सांगेल. आपण बघतो की मालक सगळे एकत्र असतात, हारजीत होते एकमेकांना हात मिळवतात, पण कमेंटवाले वाट लावतात. बघा मी तेच तर बोललो ना, ते त्यांच्यामुळेच हे सगळं चाललंय. म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो का बाबा चाललंय खेळ, आनंद घ्या. आम्ही उद्या हारलो तरी आमचा आनंद तुम्ही घ्या आणि जिंकलो तरी आनंद घ्या. काय नाही, सगळा मैत्रीचा खेळ आहे आणि खेळत राहू. आज बघा मी संदीपभाई माळी आल्यात मी भेटलो, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना हे पण बोललो पाहिजे चला खेळायचा का आपण. माझ्या मनामध्ये असं काहीच नव्हतं का मी त्यांना हरवलं होतं का काय, असं काय चान्स द्यायचा नाही असं काहीच नाही. मी स्वतःहून त्यांना विचारलं होतं. तुम्ही असल बरेचसे प्रेक्षक पण होते, मी स्वतःच भाई बोललो, आकाश शेट होता, आम्ही सगळेजण विचारलं भाई चला परत खेळू, कारण की एक भावभावाचं नातं आहे. उद्या भाई बोलले चला आपल्याला खेळायचं तर परत खेळू, काय त्यात मोठं हे नाही आहे. काना शेट बोलले तरी परत खेळू. ज्या गाडीचे हारजीत झाले त्यांच्याशी 100% कधीही मला बोला, मी खेळ खेळायला तयार आहे, पण मैत्रीचा खेळ आवडेल मला. तर तुम्ही नक्की मैत्रीपूर्ण शर्ती खेळता, कधी वादवाद करत नाही. आज पण बघा जल्लोष अजिबात झाला नाही, लगेच बैल सोडली. मी स्वतः टांग्यावरती उभा नाही राहत. मी मागे पण बोललो का जर मी रे केला तर मला हरवल्यानंतर आरे करणारा लगेच तयार होतोच, पण जर आपणच आपल्यामध्ये सुधारणा केला तर आपण बघत मागच्या टायमाला पण अशीच हे झालती, खाली थोडी वादावत झालतं. मी माझ्या सोबतच्याच मुलांना शिव्या दिल्या होत्या, बऱ्याचशा प्रेक्षकांनी बघितलं असेल. कारण की मी नेहमी सांगतो जी भांडणं करणारे पोरं असतील, जी वाद करणारे पोरं असतील तर दुसऱ्या दिवशी अड्ड्यामध्ये दिसणार नाही. म्हणून मी आमच्या प्रत्येक मुलाला सांगतो बघा वाद घालू नका, काय नका, आपल्या तुमच्या नशिबेला हा आपला महादेवाचा नंदी लाभलेला, याचा आनंद घ्या, याच्यावरती प्रेम करा आणि त्याला कसा आपण गुलाला ठेवू त्याच्या मागे प्रयत्न करा. शेवटचा प्रश्न, सैराटबद्दल काय सांगाल? आज सैराटनी जीवाचा रांग केला, तो ओव्हरटेक किंगच आहे. मी नेहमी सांगतो, कारण की त्यांच्या मालकाची आणि त्याच्याबरोबरच्या सोबतांची मेहनतीचा तो यश आहे. जेवढी गाडी घासून पळेल तेवढा तो आणखीन पळेल आणि त्याच्यासोबत भुंगा असतो तर अपराजित जोडी, ही कधी हरणारी जोडीच नाही आहे आणि पूर्ण महाराष्ट्राने तिला, मुंबईने पूर्ण नाव दिलं A1 जोडी. आम्हालाही आनंद होतो ऐकल्यावरती, पण जळणारे पण असतात. कारण की आज बघत आलं त्या दिवशी मला एक भुंगा फॅननी एक चार्ट पाठवला होता का 2025 आणि 2026मध्ये एवढ्या गाड्यात भुंगा आणि सैराटच्या झाल्यात. मला स्वतःलाच माहीत नव्हता किती गाड्या झाल्या. मी ते चार्ट बघितल्यानंतर मला कळालं का ह्या 2 वर्षात आम्ही 18 का 19 गाड्या लगातार आम्ही विजय प्राप्त केल्यात. म्हणजे एक मालकाला अजून काय पाहिजे, एवढंच आनंद भेटतो, त्याच्यामध्येच आम्ही समाधानी आहेत. आता इतकं वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.